राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। आज आपल्या सूर्यमुखी हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी कोडी जमातीला या ठिकाणी आपण आरतीचा बहुमानसाठी बोलवलं गेलं होतं। सूर्यमुखी हनुमान मंदिर की तरफ से हमारे यहाँ आने वाले जितने भी अतिथि रहते हैं उन सबका स्वागत हम हनुमान जी के इस प्रसाद के रूप में, शॉल के रूप में करते हैं। आज आपल्या सूर्यमुखी हनुमान मंदिरामध्ये या ठिकाणी कोडी जमातीला या ठिकाणी आपण आरतीचा बहुमानसाठी बोलवलं गेलं होतं। उद्या म्हणजे 9 तारीख आदिवासी दिवस आणि पूर्वसंध्येला या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आदिवासी दिवस साजरा होतोय। साकडं घालून केलेलं आहे। जमातीवरती होणारा अन्याय अत्याचार प्रशासनाला सूद आली पाहिजे, बुद्धी आली पाहिजे असं सगळ्या ठिकाणी हनुमंताचरणी या ठिकाणी समस्त समाज बांधवांनी टाकलेलं आहे। आणि ही साकडं घेत उद्या समस्त समाज बांधव आदिवासी दिवस साजरा करणार आहे। म्हणजे पूर्वसंध्येपासून भुसावळ शहरात खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झालेलं आहे आणि उद्या विविध ठिकाणी कोडी जमात आपला हा सण साजरा करणार आहे। त्यामुळे जमातीने संपूर्ण यावल तालुक्यामध्ये मला सकाळी 10 वाजता जमा व्हा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि समस्त कोडी बांधव या ठिकाणी यांचे पाय लागले आणि अनेक भावना त्यांनी व्यक्त केल्या। रेल्वे प्रशासनाने सुद्धा भावना व्यक्त केलेल्या आहे। खऱ्या अर्थाने पाहिलं तर फार आम्ही तलवारीची कसरत या ठिकाणी करतोय मंदिराची, परंतु अशा सर्वांच्या भावांचे पाय जर मंदिराला लागले तर सोनं याला वेळ लागणार नाही। जय श्रीराम, जय श्रीराम, जय सियावर रामचंद्र की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। जय श्रीराम। आज 9 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जो आरतीचा जो मान मिळाला आहे त्याबद्दल विशाल भाऊ आणि संदीप भाऊ आणि इतर सर्व जे मंदिराची देखरेख करत आहे आणि इथला जो परिसर ज्यांनी सांभाळून ठेवलेला आहे, स्वच्छ ठेवलेला आहे आणि तिथले घाण केर कचरा देखील त्यांनी काळजीपूर्वक क्लीन केलेला आहे, साफ केलेला आहे। तसेच त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहे, कारण की विशाल भाऊंच्या मार्फत हे खूप छान उपक्रम राबवला त्यांनी सर्वजण आणि इतर सर्व जे समिती जे सदस्य आहेत मंदिराजवळचे ते खूप तनामनाने एकदम योग्य प्रकारे त्याची सेवा करीत आहे। खरंच खूप निसर्गरम्य वातावरणात आपलं हे मंदिर आहे आणि खूप प्रसन्न वातावरण इथं वाटतं। त्यामुळे खूप जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येण्याची आमची विनंती असेल। तरी सर्वांना नम्र विनंती असेल की आपण जास्तीत जास्त दर शनिवारी आणि मंगळवारी किंवा रोजही जरी आपण इथं आलात तरी आपण हा परिसर स्वच्छ आणि छान ठेवा, जेणेकरून इथं केर कचरा काही होणार नाही आणि परिसर हा स्वच्छ राहील। संजू, आपण राजूभाऊ, आपण या ठिकाणी साकडं सुद्धा घातलंय कोळी समाजाच्या माध्यमातून। आपण भरपूर दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील अन्यायग्रस्त कोळी जमातीवर होत असलेला अन्याय हा कसा तरी आपला म्हणजे ज्या प्रकारे अन्याय होत आहे तो कसा तरी कुठेतरी त्याला न्यायाला वाचा फुटली पाहिजे। राज्यघटनेत हक्क तरतूद असूनही कोळी जमातीला डावललं जात आहे। जात प्रमाणपत्र असूनही जात वैधता प्रमाण मिळत नाही अशी बिकट परिस्थिती आलेली आहे आणि पडताळणी समिती अधिकारी हे जाणीवपूर्वक डावलले जात आहे आणि कुठंतरी याला न्याय आणि वाचा फुटली गेली पाहिजे आणि कोळी जमातीला न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून कोळी जमात ही पुढे येईल आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व अन्यायग्रस्त कोळी जमात यांचा विकास होईल कुठेतरी। एवढीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि हनुमान जय बजरंगबली, जय श्रीराम। खरोखर आज या ठिकाणी सूर्यमुखी श्री हनुमान मंदिर जागृत मंदिर आहेत, अतिप्राचीन आहे आणि या भुसावळ नगरीमध्ये इतकं असं छान वातावरणामध्ये या ठिकाणी पूर्वीपासून या ठिकाणी मंदिर आहे। या ठिकाणी तुम्ही जे बोलवलं आणि या ठिकाणी जे आरतीचं आणि सगळं पूजाविधी चालू असतो, खरोखरच मन प्रसन्न होईल
आणि कोणी आलं तर खरोखर या ठिकाणी त्याला मनशांती लाभेल हे नक्कीच. तर आजच्या या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आपण नेहमीच कोळी बांधव कोळी जमात आपण साजरा करत असतो. त्याच्या पूर्वसंध्येला उद्याच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी जास्तीत जास्त सहभागी होऊन आणि आपला कार्यक्रम जो आहे आदिवासी लोकांचा कार्यक्रम तो कसा उत्कृष्ट होईल त्यासाठी आपण नियोजनासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आद्यकवी राघोजी भांगरे असतील, आपले बिरसा मुंडा असतील, ज्या ज्या आदिवासी लोकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान दिलेलं आहे त्यांचा स्मरणाचा दिवस आहे तो. आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी एकत्र येऊन आपली संस्कृती जतन कशी होईल. आपला हा भारत देश हा संविधानाने आपल्या प्रत्येकाला अधिकार दिलेले आहे. उपासनेचे अधिकार असतील, संस्कृती जोपासनेचे अधिकार असतील, तर ते जोपासण्याचं कार्य या माध्यमातून आपण नक्कीच करायला पाहिजे. म्हणून सर्व जमात बांधवांना आवाहन करतो की सर्वांना त्या उद्याच्या दिवशी हजर राहा. जय हनुमान, जय श्रीराम. सर्वप्रथम मी जे सूर्यमुखी हनुमान मंदिर जी समिती आहे त्यांचं समस्त कोळी जमातीच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे, ज्यांनी हा जो बहुमान आमच्या कोळी जमातीला दिला आहे. आणि मी या माध्यमातून या ठिकाणी रेल्वे प्रशासनासुद्धा सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी आपण जागतिक वारसा असे आपण केंद्राची जे योजना असेल, राज्याची योजना आहे, पुरातन मंदिर असेल, जे सरकार आहे राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी हिंदूवादी याच्या विचारधाऱ्याचं सरकार आहे. या ठिकाणून मी या सूर्यमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणून या परिसरातून मी सरकारलासुद्धा आमची समस्त कोळी जमातीची व समस्त गावातील नागरिकांची विनंती आहे की यांनी या मंदिराचं काहीतरी कायापालट करावं, या ठिकाणी डेव्हलपमेंट करावं. सुंदर असा हा परिसर आहे, जेणेकरून परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. आणि या ठिकाणी काही सदस्यांच्या तोंडून समजलं 1935 वर्षापूर्वीचं अत्यंत पुरातन मंदिर आहे आणि खरंच हा जागतिक वारसा या ठिकाणी जपता येईल. आपण या ठिकाणी समस्त गावातील नागरिकांना, भुसावळातील रहिवासी नागरिकांना, जागृत लोकांना, जे धार्मिक लोक यांना सुद्धा मी आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या परीने सर्व नागरिकांनी एक निवेदन करून या ठिकाणी DRM साहेब असतील, रेल्वे प्रशासन असेल, त्यांनासुद्धा आपण विनंती एक करणार आहोत या ठिकाणी की जेणेकरून या मंदिराचं कसं डेव्हलप करता येईल, वातावरण कसं हे करता येईल. आणि मी पुनश्च आपण जे या परिसरातील नागरिक आहेत ज्यांनी हा जो मंदिर परिसर आहे, अगोदर या ठिकाणी झाडं झुडपं होती, काट्या कुपाट्या होत्या, त्यांनी एक धर्माचं पावित्र्य असावं किंवा बजरंगबलीप्रती त्यांची श्रद्धा असावी या आस्थेने यांनी एक धार्मिक हे टिकवून ठेवलं आहे. अशा यांना मी खरंच मानाचा मुजरा करतो आणि पुनश्च रेल्वे प्रशासनाला विनंती करतो की ही जी जागतिक धरोहर आपल्याला भुसावळ या ठिकाणी लाभली आहे याचं त्यांनी सोनं करावं आणि त्यांच्या परीनं काहीतरी त्याच्यावर डेव्हलपमेंट करावं, मी विनंती करतो. जय श्री राम. आज हमारे सूर्यमुखी हनुमान मंदिर में कोड़ी समाज जो कि आदिवासी समाज के इसमें आता है, उसकी पूर्व संध्या, कल आदिवासी समाज दिन है, उसकी पूर्व संध्या पर कोड़ी समाज के जो चरण यहाँ पर पड़े हैं उसके लिए इन सब का बहुत बहुत धन्यवाद. यूं ही इनसे सबसे निवेदन है कि ये लोग हमेशा इस मंदिर में सपरिवार आया करें और हमारे यहाँ जितने भी कार्यक्रम होते हैं उस कार्यक्रम में इनका सहयोग मिलता रहे. जय श्री राम. मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो. ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या
तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा। यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग, धानी पगड़ी पहने मौसम है, नीली चादर ताने अंबर है, नदी सुनहरी हरा समंदर है, देश सजीला देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, यहाँ की बोली में रंगोली सात रंग, धानी पगड़ी पहने मौसम है, नीली चादर ताने अंबर है, नदी सुनहरी हरा समंदर है, देश सजीला देश रंगीला रंगीला, देश मेरा रंगीला, देश रंगीला रंगीला, हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.